पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण देवाचे प्रेम कधी ओळखतो? सहसा आपण आपल्या कामामध्ये जेव्हा आहो, आपल्या इच्छेनुसार आम्ही करतो, आपल्या सवयीनुसार आपण जीवन जगतो, किंवा मला सर्व काही माहीत आहे अशा उद्देशाने आपण जीवन जगतो, तेव्हा आम्ही देवाचं प्रेम ओळखत नाही. उदाहरणार्थ पहा, येशूला गेत्सेमनी बागेमध्ये येशू प्रार्थना करत होता, तेव्हा येशूने शिष्यांना सांगितलं का मला धरून देतील, मला मारतील, मला दुःख होईल, मला क्रूसावर टांगतील आणि मी मरून जाईल अशा प्रकारे. तेव्हा पेत्र काय म्हणाला माहित आहे? पेत्राने असं म्हटलं का, गुरुजी तुम्हाला असं होऊ शकत नाही, आम्ही असं होऊ देणार नाही, आम्ही तसं होऊ देणार नाही असं म्हटलं. येशूने काय म्हटलं? पेत्रा, आजच तू कोंबडा आरवाच्या पूर्वी तू मला 3दा नाकारशील. प्रियजनो, मग काय झालं? त्याच्यानंतर येशूला पकडण्यात आलं, येशूला घेऊन गेले आणि येशूला नेल्यानंतर हे सर्व शिष्य इकडे तिकडे झाले, फरार झाले, कोणीच सोबत नव्हता. आणि मग पेत्राला अशी 3 वेळ संधी आली आणि त्या 3 वेळेस येशूला त्यांनी नाकारलं. एका बाईला त्यांनी नाकारलं का मी येशूला ओळखत नाही. पुन्हा एका दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा त्यांनी म्हटलं का मला तो इसम माहीत नाही. नंतर तिसऱ्यांदा पुन्हा त्यांनी वाटेवर कोणी भेटला, त्यांनी विचारलं तर हा येशू सोबत होता असं म्हटल्याबरोबर तो एकदम शपथ घेऊन त्यांनी म्हटलं का मी त्याला ओळखत नाही. असं म्हटल्याबरोबर कोंबडा आरवला आणि कोंबडा आरवल्याबरोबर त्याला आठवण झाली की अरे बापरे, मी 3दा येशूला नाकारलेलो आहो, मी येशूला ओळखत नाही असं मी 3दा म्हणून चुकलो आहो. आणि असं त्याला आठवण झाल्याबरोबर समोरून येशू क्रूस घेऊन चालत असलेला त्याला दिसला आणि त्यांनी मग तिथं काही खरं खोटं केलं नाही. येशूने काय असं म्हटलं नाही का मी सांगितलं नाही का तुला, मी नाही तुला म्हटलं होतं का तो नाकारशील म्हणून. आणि यानेही असं काही असं म्हटलं नाही का मी याच्यामुळं असं झालं, अशामुळं मी तुला नाकारलो, असं काहीच म्हटलं नाही. हे दोघांची जेव्हा नजरानजर झाली, दोघांची नजरानजर, त्या नजरेमध्ये एक दुसऱ्याला म्हणजे खूप आपुलकी वाटली, परिवर्तन झालं आणि त्या नजरेमध्ये एक देवाचं प्रेम त्याला दिसून आलं. त्या नजरेमध्ये त्यांनी काही बोललं नाही, परंतु त्यांची एक दुसऱ्यावर पडलेली जी दृष्टी आहे, त्या दृष्टीमध्ये खरोखर पेत्राने येशूचे प्रेम ओळखले आणि सत्य ओळखलं आणि खरोखर देवाने सांगितलेलं पूर्ण झालं असं म्हटलं. आणि जेव्हा त्याने सत्य ओळखलं, देवाचं प्रेम ओळखलं, तेव्हा त्याला पश्चाताप झाला. प्रियजन हो, आम्हाला कधी पश्चाताप होतो? जेव्हा आम्ही देवाचं प्रेम ओळखतो. देवाने आमच्यावर किती प्रेम केलं आहे ते ओळखल्यानंतर आम्हाला पश्चाताप होतो. आणि मग पेत्राने काय केलं? पेत्राला खूप दुःख झालं आणि तो रडून 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 खांबाला डोकं ठोकून तो रडून प्रार्थना केला आणि मला प्रभू माझ्यावर दया करा, प्रभू मला क्षमा करा. त्यांनी क्षमा मागितली, दया याचना केली आणि त्याच्या दये याचनेला परमेश्वराने उत्तर दिलं आणि त्याला क्षमा झाली आणि तो चांगल्या प्रकारे समोर विश्वासू बनला आणि येशूच्या कार्यामध्ये त्यांनी येशूच्या कार्याला समोर नेले. तर अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जेव्हा देवाचे प्रेम ओळखतो, तेव्हा देवाचे प्रेम आम्ही कधी ओळखतो? देवाचं प्रेम ओळखण्यासाठी आम्हाला देवाच्या नजरेची नजर मिळवणे फार गरजेचं आहे. देवाच्या नजरेची नजर मिळवून त्याच्याकडे पाहून त्याचं प्रेम ओळखलं पाहिजे, त्याची दया आपण ओळखलं पाहिजे. आम्ही कधी कधी जेव्हा असंच
व्यवहार करतो, हो हो मला माहित आहे, मी करतो, मला माहित आहे, ओळखतो, अशा प्रकारे ते प्रेम आपल्याला साथ देत नाही किंवा त्या प्रेमामध्ये काही दम नाही. परंतु जेव्हा डोळ्याशी डोळा मिळून, नजरेशी नजर मिळून आपण जेव्हा ओळखतो, तेव्हा त्याच्यामध्ये दम आहे, सामर्थ्य आहे, सत्य आहे, शक्ती आहे आणि कृपा आहे. आणि म्हणून पेत्राने आम्हाला त्याचा अनुभव दिला. आम्ही आमच्या जीवनामध्ये सुद्धा पुष्कळदा एक दुसऱ्याशी व्यवहार करत असताना आम्हाला हे लक्षात आलेलंच असेल. पुष्कळदा आईवडिलांशी बोलताना अशा प्रकारे आपल्याला अनुभव आलेला आहे. कधी कधी आम्ही आपल्या मनमर्जीनं कार्य करतो आणि गलत करतो, चुकतो आणि चुकल्यानंतर मोठ्या संकटात पडतो आणि तेव्हा आई किंवा वडील आमच्याकडे फक्त निरखून पाहते, असं नजर लावून पाहते आणि त्याच्यामध्ये आम्हाला सर्व समजून येते की मी काय केलेलं आहे आणि काय करायला पाहिजे होतं आणि आता काय केलं पाहिजे. तर अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला देवाने फार मोठ्या प्रेमाने आम्हाला सांभाळलेला आहे. देवाचं प्रेम फार महान आहे. आपण विश्वास ठेवूया, प्रेमाने देवाला ओळखूया, स्वीकार करूया, देवाचे प्रेम आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करूया.